राज्यातील पवनचक्क्या मालकांना खंडणीसाठी फोन करून त्रास दिला जात आहे आणि त्यामुळे शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून त्याची माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। सातारा, बीड, सांगली, पाटण, कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये सातत्याने असे प्रकार होत असल्याचा निदर्शनास येत असल्याची माहिती शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे। संतोष देशमुख हत्येपूर्वी 4 दिवस शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर फोनवरून चर्चा केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दहशत मोडून काढण्यासाठी आश्वासन शरद पवारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आमचे प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सीमा, राज्यातल्या पवनचक्क्या मालकांना खंडणीसाठी फोन करून त्रास दिला जातो अशा प्रकारची तक्रार आहे आणि शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांबरोबर फोनवरून चर्चा केल्याचं कळतंय, त्याची माहिती त्यांनी दिली आहे। काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, आपण जर बघितलं तर बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पवनचक्क्यांचा एक मुद्दा आपल्याला समोर येताना बघायला मिळाला। बीडमधले असे अनेक प्रकार बाहेर आले आणि या हत्येपूर्वीच म्हणजे पवनचक्क्याचा मुद्दा जो आहे तो शरद पवारांनी हा प्रकार म्हणजे ही हत्या व्हायच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं होतं की पवनचक्क्या असलेल्या मालकांना खंडणीसाठी त्रास दिला जातोय असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि असे अनेक प्रकार राज्यामध्ये घडत असल्याचं त्यांनी फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं होतं आणि याबाबतची माहिती दिलेली होती। सातारा असेल, बीड असेल, सांगली असेल, पाटण असेल, कोल्हापूर असेल यासारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याची माहिती शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेली होती आणि त्यानंतरच आपण बघितलं तर काही दिवसानंतरच संतोष देशमुख यांची सुद्धा हत्या करण्यात आली आणि पवनचक्कीचा एक मुद्दा समोर आला। त्यामुळे कुठेतरी आता राज्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडत आहेत आणि या बाबतची माहिती शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांना दिलेली होती आणि या सगळ्या खंडणीचे जे प्रकार सुरू झालेले आहेत, पवनचक्क्याच्या मालकांना ज्या प्रकारे त्रास दिला जातोय राज्यभरामध्ये, तर त्याकडे लक्ष घातलं पाहिजे, कुठेतरी हे थांबलं पाहिजे। अधिकाऱ्यांना, प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे त्रास दिला जातोय, स्थानिक जे कार्यकर्ते असतील किंवा मग जे स्थानिक लोक असतील त्यांच्या मार्फत हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशा प्रकारे ही चर्चा जी आहे ती दोन्ही नेत्यांमध्ये झालेली होती आणि हे सगळं थांबवण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना आश्वासित केलं की हे जी दहशत जी वाढलेली आहे ती मोडून काढू असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याची माहिती जी आहे ती मिळते। त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की पवनचक्क्यांच्या मालकांना ज्या प्रकारे त्रास दिला जातोय, खरं तर हा मुद्दा ठळकपणे केव्हा समोर आला तर बीडमध्ये झालेल्या हत्येनंतर। तर त्यानंतर आता सरकारच्या माध्यमातून सरकार पातळीवरती काय नक्की कारवाया केल्या जाणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी।